श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे श्रावण महिन्यातील 3रा सोमवार. तर बघा, आपण उद्याच्या दिवशी भोलेनाथांची सेवा व्रत करतच असतो. मग यासाठी आपण उद्या शिवमंदिरातून अशी एक महत्त्वाची वस्तू घरी आणायची आहे. त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता, ज्या काही समस्या येतात त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, उद्या अगदी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी देखील चालेल. आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील बघा गोमूत्र आणि आपल्याला थोडंसं 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे. त्यानंतर आपली घरातील दररोजची स्वच्छता करून घ्यायची आहे. आपली देवपूजा करायची आहे. आणि आता घरी आपण शिवमूठ वाहिली तरी देखील चालेल. तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं तर तुम्ही मंदिरात जाऊन शिवमूठ वाहिली तरी देखील चालेल. पण आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो मंदिरातच करायचा आहे. कारण की बघा, आपल्याला मंदिरातून अशी एक वस्तू आहे की ती घरी आणायची आहे आपल्या. बघा, आता उद्या मंदिरात तर अनेक व्यक्ती येतात. मग शिवपिंडीवर बेल असतात, फूल असतात, धोत्र्याचं फूल, फळ. तर त्यातूनच आपल्याला बघा धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याला घरी आणायचं आहे. आपण मंदिरात जायचंय, 1 तांब्या भरून पाणी घेऊन जायचंय, भस्म, दिवा, अगरबत्ती, फूल ह्या सर्व गोष्टी घेऊन जायचं आहे. उद्याची शिवमूठ मूग आहे. मग आपल्याला हा उपाय करण्यासाठी मंदिरात जायचं आहे. मग शिवमूठ देखील तुम्ही वाहण्यासाठी मंदिरातच घेऊन जा. आणि बघा, आपली पूजा करून घ्यायची आहे. शिवलिंगावरती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे, पाणी अर्पण करायचं, भस्म लावायचा, बेल व्हायचा, फूल, अगरबत्ती, धूप आणि तिथं बसून आपल्याला बघा प्रार्थना करायची आहे की हे भोलेनाथा, माझ्या जीवनातील ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होऊ दे. आणि माझ्या मनातील समजा आता तुमची जी काही इच्छा आहे ती तिथं व्यक्त करा आणि ती माझ्या इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ दे. अशी तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती करायची आहे. मग आता बघा, तिथं कुणीतरी धोत्र्याचं फळ वाहिलेलं असेलच शिवपिंडीवरती. तर मग आपल्याला ते उचलून आपल्या घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर बघा अबीर बघा भस्मासारखाच असतो, पांढऱ्या रंगाचा. अबीर आपल्याला त्या पूर्ण धोत्र्याच्या फळाला लावून घ्यायचं आहे. आता ते काटेरी असतं त्यामुळे हाताने लावू नका. अगदी वरतून आपण भुरभुरलं तरी देखील चालेल. आणि त्या प्रकारे आपल्याला ते फळ आणल्याच्या नंतर घरी मग आता तुमच्याकडे पांढऱ्या वस्त्रात किंवा मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये आपल्याला आपला जो घराचा मेन दरवाजा म्हणजे आपला जो घरामध्ये प्रवेश आपण करतो तो मेन दरवाजाच्या आतनं बांधा किंवा मग बाहेरनं उजव्या साईडनं आपल्याला हे जे आहे ते बांधायचं आहे. जेणेकरून बघा आपल्या घरातील जे काही दोष आहेत, मग वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, घरातील आजारपण, नकारात्मकता, नजर दोष या सर्व गोष्टी दूर होतील. अगदी बाहेरच्या व्यक्तीची आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नजर होणार नाही का कोणती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. असं हे जे धोत्र्याचं फळ आहे ते इतकं प्रभावशाली आहे. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी अगदी वेळात वेळ काढून हे जे फळ आहे ते आपल्याला शिवमंदिरातून आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या दरवाजाच्या वरती बांधायचं आहे. अशा प्रकारे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या जीवनामध्ये एका रात्रीत तुम्हाला अनुभव येईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.